नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारच्या 1च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले आहेत. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्यानं लष्करानं परिसराला वेढा घातलेला आहे. काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे. केल्लम गावात ही चकमक झालेली आहे. मुफ्ती इस्लाम आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्कात आहेत आणि ते आपल्याला अधिक माहिती देतात. मुफ्ती जी, क्या ताजा जानकारी है? देखिए, ये मॉर्निंग से ही आज केल्लम एरिया है कुलगाम डिस्ट्रिक्ट में, जहां एनकाउंटर स्टार्ट हो गया. सुरक्षा फोर्सेस को एक टिप ऑफ मिला कि उधर 4 से 5 मिलिटेंट्स छुपे पड़े हैं जी. तो तुरंत ही मॉर्निंग में बर्फबारी के बावजूद वो चले गए उस स्पॉट पे और उधर से फायरिंग हो गई. तभी से अभी एनकाउंटर चढ़ गया है. अभी 5 घंटे हो गए हैं. जो सुरक्षा कर्मियों ने हमको सोर्सेज उनके बता रहे हैं कि 4 मिलिटेंटों को मार गिराया है. अभी एक की और संभावना है. तो अभी ये एनकाउंटर चलेगा और काफी सक्सेस है ये सिक्योरिटी फोर्सेस की. काफी दिनों के बाद आज एक एनकाउंटर देखने को मिला. और हालांकि ये आपको याद होगा कि जनवरी में फोर्सेस ने 20 से ज्यादा मिलिटेंटों को मार गिराया है और फरवरी का ये सबसे बड़ा एनकाउंटर है जिसमें अभी तक 4 मिलिटेंट्स मारे गए हैं. हालांकि एक और की संभावना अभी है. एनकाउंटर अभी जारी है. जी जी जी, बिल्कुल. मुफ्ती जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. आमचे प्रतिनिधी मुफ्ती इस्लाम आपल्याबरोबर होते आणि ते आपल्याला ताजी माहिती देत होते की 4 ते 5 अतिरेकी या परिसरामध्ये असतील अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यापैकी 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलेलं आहे. अजूनही चकमक सुरू आहे. 5 तासांपासून ही चकमक सुरू आहे आणि आता उरलेला एक जो दहशतवादी आहे त्याला पकडण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या बातमीकडे वळूया. सांगोल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिषदेमध्ये बोलताना शरद पवारांनी सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी बोलताना भाजपकडून पंतप्रधान पदासाठी गडकरींचं नाव येत असेल तर ते त्यांच्यासाठी धोक्याचं असल्याचं म्हटलंय. तर राज ठाकरे आज जरी काही प्रश्नांवर आमच्यासोबत दिसत असले तरी ते येत्या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत राहतील असं वाटत नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं. मोदींच्या ऐवजी गडकरींना पुढे केलं जातंय आणि त्याचा काही फरक भाजपला पडेल असं वाटतं आपल्याला? मला गडकरी आमचे मित्र आहेत, आमच्यावर विधिमंडळात होते, तर त्यांना पुढे केलं जातंय ही जी चर्चा आहे त्यामुळे मला गडकरींची काळजी वाटायला लागली. राज ठाकरे त्यांना एक मोठ्या प्रमाणात करून लोकांचा पाठिंबा. राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या सौजन्याच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी चर्चा केलेली नाही. काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेक, म्हणजे असंच काही. पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करणं या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कुणी बोललेलं नाही आणि मला असं दिसतंय की त्याची काही चर्चा होईल असं मला दिसतं. पुढची बातमी. सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपलं भाषण अर्ध्यातच थांबावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. सरकारवर टीका केली म्हणून अशा प्रकारचं कृत्य घडलेलं आहे. एका निर्णयाविरोधात त्यांनी आपल्या भाषणामध्ये टीका केली. त्यावेळीच कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना टीका करण्यापासून रोखलं. पालेकरांच्या भाषणादरम्यान या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा थांबवण्याचा प्रयत्न केला. भाषण लवकर संपवण्यास सुद्धा सांगितलं. News of the expansion of this Mumbai venue was also heartening. However, on 13th November, another disastrous decision was apparently taken, namely all future exhibitions. Sorry? Sir, this is not needed at this moment. I'm sorry. What is it? We have to. The function is about the Bharat, but we will just stick to that. साताऱ्याचे खासदार आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते कधी अँग्री यंग मॅन बनतात तर कधी हळवे. त्यांच्या बेधडक स्टाईलचे व्हिडिओज अधूनमधून सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत असतात. म्हणूनच उदयनराजे नावाचं अजब रसायन समजून घेण्यासाठी आम्ही थेट सातारकरांनाच बोलतं केलं. आपण पाहूयात उदयनराजेंवरचा हा स्पेशल रिपोर्ट. कधी म्हणाल नाही की माझ्यामुळं समाज आहे, ते म्हणाले की समाजामुळं मी आहे. साताऱ्यात हवा कुणाची? उदयनराजेंची. कोणी जर आढळराव इकडे असेल तर मी काय बांगड्या घातल्या नाहीत.
राजेंची एकच फाईट, वातावरण टाईट। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। राजे कधी कॉलर उडवतात तर कधी हळवे बनतात। उदयन राजे नावाचं रसायन आहे तरी कसं? साताऱ्यातली हीच ती कॉलेज बाहेरची छोटीशी चहाची टपरी, जिथं उदयन राजे फोटोरूपी विराजमान आहेत। कारण त्यांनी चहावाल्या ताईंना आपली बहीण मानलंय। म्हणूनच राजेंचं कौतुक करताना ही चहावाली मामी अजिबात थकत नाहीये। माझा सख्खा भाव सुद्धा मला इतका जीव लावत नाही, इतका मला ती जीव लावते प्रमाणाच्या बाहेर। माझा सख्ख्या भावाने मला कधी राखी पौर्णिमेला राखी बांधून घेतली नाही अजून, पण माझा हा भाऊ मला फोन केला की लगेच माझ्याकडे 10 मिनिटात येतात लगेच। साताऱ्यातल्या या रिक्षावाल्यानं तर आपल्या गाडीवरच उदयनराजेंचा फोटो लावलाय, तोही 24/7। यावरूनच राजेंची साताऱ्यात किती मोठी क्रेज आहे हे लक्षात येत आहे। गोरगरिबांसाठी आणि जनतेसाठी ज्यांनी रात्रंदिवस कुणी जरी त्यांना हाक मारली, मदतीची हाक दिली तरी ते जाऊन जातात। आणि त्यांच्याकरता राजा आजपर्यंत मी कुणी बघितलं नाही। आपण राजे आहोत असा कोणताही बडेजाव न ठेवता उदयन महाराज थेट गोरगरीब जनतेशी कायम संपर्क ठेवत असल्यानंच ते साताऱ्याचे लोकप्रिय खासदार बनलेत। त्यांच्या दरबारात आलेला कोणताच माणूस खाली हात जात नाही। कदाचित म्हणूनच सातारकरांसाठी ते आधुनिक लोकशाहीतले खरेखुरे राजेच बनून गेलेत। पण एवढंच सांगेन, तुमचा अडीअडचणीत भले तुमच्या आनंदाच्या काळात मी नसेल, पण तुमच्या अडचणीच्या काळात कायमस्वरूपी तुमची साथ देईन। उदयन महाराजांची ख्याती फक्त साताऱ्यापुरतीच मर्यादित नाही, तर महाराष्ट्रभर त्यांचे फॅन्स आहेत। त्यांच्या मुंबईतल्या एका चाहत्यानं नुकतंच त्यांच्यावर एक गाणं बनवलंय। हे गाणं ऐकूनच ते काहीसे हळवे सुद्धा झाले होते। उदयन राजेंचं हे हळवं रूप बघितल्यानंतर आपण आता त्यांचा आणखी एक स्टाईलबाज व्हिडिओ बघूयात। तर मंडळी, असे आहेत साताऱ्याचे राजे उदयन महाराज। किंबहुना या लोकप्रियतेच्या जोरावर ते अनेकदा आपल्या पक्षालाही डावलून अनेक गोष्टी रेटून नेतात, पण तरीही थोरले पवार त्यांना सांभाळूनच घेतात। एवढंच सांगतो, खूप प्रेम करतो तुमच्या संपूर्ण सातारकरांवर। माना न माना, तेव्हा आणि आज सुद्धा स्टाईल। किंबहुना यावेळी तर पवारांनी उदयन महाराजांच्या याच लोकप्रियतेचा राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी वापर करून घ्यायचं ठरवलंय म्हणे। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। पाहूया राजे पवारांचा आदेश कितपत पाळतात ते, कारण शेवटी हे मनस्वी मनाचे राजे आहेत। तेव्हा आणि आज सुद्धा स्टाईल। किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सातारा। मतदानावर मीडियाचा प्रभाव टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं कंबर कसली आहे। निवडणूक आयोगाची शिफारस सरकारनं मान्य केली तर मतदानाच्या 48 तासाआधी सोशल मीडियावर निवडणूक प्रचाराला बंदी येण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाचं कॅम्पेन सायलन्स। निवडणुकीआधी मीडियावर निर्बंध, 48 तास आधी निवडणूक प्रचार बंद। निवडणूक म्हटलं की प्रचाराचा धुराळा उडतोच, आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडतात, पण निवडणुकीआधी एक दिवस त्या तोफा शांत होतात। पण फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियावरचा प्रचार कसा शांत करणार? निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाला शिफारस केली आहे। डिजिटल मीडियाचा निवडणुकीवर वाईट प्रभाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि वेब पोर्टलवर निवडणुकीच्या 48 तास आधी प्रचारासाठी निर्बंध घालावेत अशी शिफारस निवडणूक आयोगानं केली आहे। निवडणूक आयोग आणि सोशल मीडियात संवादाची रूपरेखा ठरवावी, मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थांबवावा, या काळाला शांतता काळ म्हणण्यात यावं। आज प्रत्येकच व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून तो सोशल मीडियावरती वावरत असतो।
तेव्हा अशा स्थितीमध्ये किती व्यक्तींच्या हातातील मोबाईलवरती आपण बंदी आणणार आहोत आणि कशा पद्धतीने ती अंमलबजावणीमध्ये आणणार आहोत हा खरा प्रश्न ठरणार आहे. याच सोशल मीडियाचं अस्त्र वापरत भाजपनं 2014 साली सोशल मीडियाचा अस्त्र वापरून सत्तेपर्यंत झेप घेतली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाची शिफारस मंजूर होते का हे पाहणं महत्वाचं आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. पारदर्शकपणाचं आव्हानात पिंपरी चिंचवड महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपचा कारभार भ्रष्ट असल्याची शंका उपस्थित करणारं एक प्रकरण उघडकीला आलंय. पिंपरी महापालिकेकडून केली जाणारी कोट्यवधींची विकास कामं ठेकेदार आपापसात रिंग करून कसे मिळवतात याचा ठोस पुरावा म्हणून विरोधकांनी एक ऑडिओ क्लिप सादर केली. मात्र विरोधकांना खोटं ठरवत भाजपनं त्याकडे दुर्लक्ष केलं. पाहुयात नेमका काय प्रकार आहे. नमस्कार सर. नमस्ते. हा साहेब, ते चिखलीचं एक संतपीठाचं काम तुम्ही भरलं होतं. हो हो. BK खोसे, मात्रे आणि SS साठे. हो हो. काय चर्चात्मक झालं होतं का असंच भरलं होतं का? नाही, कुणाला म्हणणं का? तुम्ही अंदाज घ्या की लक्षात येतं तुमच्या. हा हा तुमच्या लक्षात आलं असेल ना. माझ्या लक्षात आलं म्हणून तर म्हणतो ना. काय घडलंय? कारण तुम्ही रिवर्स येऊ शकत नाही. तुम्ही कसं काय असं केलं? तुमच्या कामाची तर चांगली क्वालिटी आहे, काम आहे. थोडं कॉन्ट्रॅक्टर मध्ये आमच्या थोडं असतं म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्यांनी केलं असेल. हा, मला तर असं कळलं की महेश लांडगेने याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे कारटेक्निक प्रकार केलेत. सगळ्यांना बसवतो, रिंग करतो, असं प्रकार मला माझ्या केस मध्ये तर नव्हतं. कारण YCM कासारवडीची शाळा आहे ना, शामराव, तिथं मला त्यांनी सोडली होती म्हणून मी हा. मग तेच म्हणजे तुम्ही ठरवून चालले ना, तू इकडे सोड, मग मी त्याला तू तिकडे सोडतो. आणि आपल्या काळात नव्हतं राव, राष्ट्रवादीच्या काळात राष्ट्रवादी किती म्हणजे प्लॅनिंग लूट चालत रवी. अवघड काम आहे. एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळजनक खुलासा. पिंपरी चिंचवड महापालिकेत ठेकेदारांकडून ठरवून लूट, रिंग करून मिळवली जात आहेत विकास कामं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहातील हा गोंधळ, विरोधकांकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न आणि महापौरांपाठोपाठ आयुक्तांनी सभा अर्ध्यावर सोडून काढलेला पट, हे सारं घडलं याच ऑडिओ क्लिपमुळे. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सुमारे 48 कोटी रुपये खर्चून संतपीठ उभारलं जात आहे. मात्र त्यासाठी काढल्या गेलेल्या निविदेत ठेकेदारांनी रिंग केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आणि त्याचा पुरावा म्हणून ही ऑडिओ क्लिप सादर केली गेली. मात्र ही क्लिप न ऐकताच महापौरांनी महासभा तहकूब केली. संतांच्या टाळवरचं लोणी खाण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. आमच्याकडचा सदर पुरावा आहे. 40 कोटीचं 48 कोटीला टेंडर झालंय, म्हणजे जवळपास 8 कोटीचा भ्रष्टाचार आहे एवढं आम्ही जाहीरपणे सांगून पुरावा देऊन हे सत्ताधारी त्यामध्ये मनमानी कारभार करायचं काम करतायत आणि हे स्वतः म्हणजे याच्यामध्ये पूर्ण यांचे हात सगळ्यांचे गुंतलेले आहेत. मात्र विरोधकांनी केलेले सर्व आरोप महापौर राहुल जाधव यांनी फेटाळून लावत विरोधकांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मात्र सर्व निविदा पारदर्शक पद्धतीने काढल्याचं सांगत ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. ऑडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये जर कुठल्याही प्रकारची ऑडिओ क्लिप आमच्याकडे सादर झाली तर त्या ऑडिओ क्लिपच्या बाबतीमध्ये जे शासन निर्णय असतील त्याची वैधता पडताळणं, त्याची तपासणी करणं आणि ह्यानंतर जे काही गोष्टी कराव्या लागतील. मुळात हा सर्व गोंधळ आयुक्तांसमोरच घडल्याने त्यांनी स्वतःहून या संबंधित कामाची फेरनिविदा काढणं अपेक्षित होतं. दुसरीकडे विरोधकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारीच असते. ते तर इथे होतच नाहीये. उलट संतांच्या नावे उभारल्या जाणाऱ्या विकास कामांमधील आरोपांकडेही दुर्लक्ष केलं जात असल्याने अशा कारभाराला मुंह में राम बगल में चुरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. मुंबईमध्ये एकेकाळी रस्त्यांवर धावणारी विंटेज कार आता दुर्मिळ झाली आहे. याच दुर्मिळ विंटेज आणि अतिमहागड्या कार मुंबईकरांना बघायला मिळत आहेत.
विंटेज आणि सुपर कारचं शानदार प्रदर्शन वांद्र्याच्या MMRDA मैदानावर भरवण्यात आलंय। या प्रदर्शनात वेगवेगळ्या दुर्मिळ होत चाललेल्या आणि अतिमहागड्या तब्बल 400 कार बघायला मिळत आहेत। विशेष म्हणजे वांद्रे ते फोर्ट अशी या 400 गाड्यांची सुपर ड्राईव्ह सुद्धा असणार आहे। ज्यांना गाड्यांचं आकर्षण आहे त्यांच्यासाठी ही एक मेजवानीच आहे। अहमदनगरहून बातमी आहे। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहरी गावच्या शिवारात बिबट्याचा वावर आढळल्यानं भीतीचं वातावरण आहे। मोहरी गावातील डोईफोडी या वस्तीलगत असलेल्या गोसावी वस्तीजवळील चिरदऱ्यात बिबट्याचा वावर आहे। चिरदरा परिसरामध्ये अर्जुन बन आणि गोरक्ष बन आपली जनावरं चारण्यासाठी गेले असताना बिबट्यानं जनावरांवर हल्ला चढवला। बन बंधूंचा आरडाओरडा ऐकून जनावरं लोकवस्तीकडे पळून गेली। आज वसंत पंचमी निमित्तानं पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा रंगणार आहे। या निमित्तानं पंढरपूर मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची ही सजावट केली गेलेली आहे। सजावटीमुळे भाविकांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। महाराष्ट्रातून तसंच परराज्यातून भाविकांनी या महोत्सवानिमित्त इथं गर्दी केलेली आहे। अबुधाबीमध्ये रेड बुल एअर रेस 2019चं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक स्पर्धकांनी नजर खेळवून ठेवणारं प्रदर्शन केलं। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मोठ्या संख्येने स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला। आणि यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।